अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पारायण करणे म्हणजे काय व पारायण का केले जाते। पारायण हा तर शब्द आपण सर्वांनी ऐकलेलाच असेल। पारायण हे कधी केले जाते? गुरुचरित्र पारायण हे शक्यतो गुरु जयंती, दत्त जयंती, स्वामी पुण्यतिथी यावेळेस हमखास गुरुचरित्र पारायण केले जाते। हमखास केलेच जाते। पारायण करणे म्हणजे काय? पारायण करणे शक्यतो पारायण जो व्यक्ती करतो तो खरंच मुळात खूप भाग्यवान असतो, कारण पारायण करणे हे खूप कसोटीचं काम आहे। खूप म्हणजे असे खूप प्रसंग येतात पारायण करते वेळेस। म्हणजे काय होतं, कधी कधी आपण पारायण करायला बसते वेळेसच मानसिक धर्म येणे किंवा उद्या पारायण करता म्हणताच आज घरामध्ये वादविवाद होणे, असे कशामुळे होते? जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष किंवा पितृदोष असल्यावरती आपण पारायण करते वेळेस असे अडथळे येणे। पण आपण जर संकल्प करून आणि कितीही संकट येऊ, त्या संकटाला सामोरे जाऊन जर आपण निश्चय जर केला तर आपण पारायण करू शकतो। व अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की म्हणजे गुरुचरित्र पारायण करणे हे खूप स्ट्रिक्ट आहे, खूप कसोटीचं। आणि आपण जर केलं तर ती अशी गोष्ट नाही आहे की महाराजांना आपली ती इच्छा पूर्ण केलेली नाही आहे। करतात महाराज, पण थोडीसं हे लागतं। गुरुचरित्र पारायण करणे म्हणजे 7 दिवसाचे पारायण। गुरुचरित्र पारायण हे 7 दिवसाचे पारायण असते। याच्यात पाळायचे नियम कोणते? समजा आज सकाळी जर आपण 8 वाजता जर गुरुचरित्र पारायणला बसलो असतो तर दुसऱ्या दिवशीही त्याच वेळेस बसणे। म्हणजे सकाळी जर 8ला बसला असतो, उद्यासुद्धा त्याच 8 वाजता बसणे, नियमाचे पालन करणे। परान्न वर्ज ब्रह्मचार्याचे पालन करणे, ब्रह्मचार्याचे पालन करणे, साध्या चटईवर किंवा सतरंजीवर झोपणे, खोटे न बोलणे, संपूर्ण लक्ष फक्त देवाकडे केंद्रित करणे म्हणजे पारायण करणे होय। काय मिळते पारायण करून? तर पारायण काही मागण्यासाठी नाही, तर केवळ आपणास हवे ते आपल्या आईकडे सांगणे म्हणजे त्या देवाकडे प्रार्थना करणे होय। जसे की बाळाने कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य हे फक्त आईलाच माहीत असते। तसे भक्तासाठी काय योग्य ते फक्त ईश्वरच ठरवत असतो। आपण केवळ ते संकल्प रूपाने त्यांच्यासमोर मांडायचे, पण तेही नियमात राहून नियमाचे पालन करून। कासवाप्रमाणे सर्व अहंकार, काही लोकांना खूप अहंकार असतो बघा। मी 7-8 वर्ष झालं गुरुस्वामी सेवेत आहे, मला सर्व ज्ञान आहे, हा अहंकार नसला पाहिजे माणसाला। मी स्वामी भक्त आहे, मला सर्व माहीत आहे, हा असा अहंकार सर्व याचा त्याग करून चित्तवृत्तीने फक्त देवाकडे वळणे म्हणजे पारायण करणे होय। मग जेव्हा लहान मूल पोळी लाटतं, पण आई कौतुकाने त्यांना कशाला सुद्धा सुंदर म्हणते व त्या मुलास शाबासकी देते, तसंच भगवान ईश्वर देव ही सुद्धा आपली याचप्रमाणे दखल घेत असतो। झालेली सेवा स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।